महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। कापडा दुकानाच्या आड तलवार विक्री, जय मातादी दुकानावर छापा, तब्बल 21 तलवारींचा साठा जप्त। सदर बाजार डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई। कापड दुकानात मोठ्या प्रमाणात तलवारीचा साठा असल्याची माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याचे डीबी पथकास मिळताच डीबी प्रमुख सचिन सानप यांनी पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या पथकासह दुकानावर छापा मारून तब्बल 21 तलवारींचा साठा जप्त केला। शहरातील महावीर चौकातील मनीष दिलीप नेहलानी यांच्या जय मातादी कपड्याच्या दुकानात मोठ्या प्रमाणात तलवारीचा साठा असल्याची माहिती सदर बाजार पोलिसांना मिळाली। डीबी प्रमुख सचिन सानप यांनी ही बाब पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या कानावर टाकून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप हे अंमलदार नजीर पटेल, शेख आवेज, मुंजाळ, लोंढे, कटकम, दुर्गेश गोफणे यांच्यासह जय मातादी दी मेन्सवेअर दुकानावर छापा मारला असता दुकानात 25,900 रुपये किमतीच्या तब्बल 21 लहान मोठ्या तलवारींचा साठा जप्त केला। या तलवारीच्या परवान्याबाबत विचारपूस केली असता कोणताही परवाना नसल्याचे सांगितले। मनीष नेहलानी यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून 19,500 रुपये किमतीचा एकूण 13 स्टीलच्या धारदार तलवारी, 6,400 रुपये किमतीच्या एकूण 8 स्टीलच्या धारदार तलवारी असा एकूण 25,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप यांच्या फिर्यादीवरून संशयित मनीष दिलीप नेहलानी यांच्या विरुद्ध सदर बाजार ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास पोलीस करीत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती, पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप, पोलीस हेड कॉन्स्टेबल पटेल, शेख, मुंजाळ, लोढे, कटकम, गोफणे यांनी केली आहे। सदर बाजार पोलीस स्टेशनला एक गोपनीय माहिती मिळालेली होती। महावीर चौकात जय मातादी क्लॉथ स्टोअर्स म्हणून आहे, तिथे मनीष नेहलानी यांच्या दुकानामध्ये काही तलवारी आणलेल्या आहेत आणि ठेवण्यात आलेल्या आहेत अशी माहिती मिळालेली होती। त्या माहितीवर आधारित आम्ही त्या दुकानाचा सर्च घेतला असता 13 मोठ्या तलवारी आणि 8 लहान तलवारी अशा एकूण 21 तलवारी आम्हाला मिळून आलेल्या आहेत। आम्ही त्या जप्त केलेल्या आहेत आणि आर्म ऍक्ट प्रमाणे आम्ही केस केलेली आहे आणि पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे। ही बातमी आमच्या सदर बाजारचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांना मिळालेली होती। त्या बातमीवर आधारित डीबी पथकाचे सचिन सानप, रामप्रसाद रेगे, जगन्नाथ जाधव, धनंजय कावळे, नजीर पटेल, दुर्गेश गोखणे, अजिम शेख, राहुल कटकम, धनंजय लोढे आणि गणेश तिजनकर यांनी ही कारवाई केलेली आहे। नेमका उद्देश काय होता, ते अन्याय कशा करता ठेवलेले होते याबाबत आम्ही आता डिटेल इन्फॉर्मेशन करत आहोत। ऑनलाईन वगैरे काय मागवलं होतं तेच आता पूर्ण त्या संदर्भाने आम्ही तपास करणार आहोत। कशा मागवले होते, कुठून मागवले होते, सोर्स काय आहे त्याचा आणण्याचा आणि कशा करता ते आणलेले आहेत याबाबत आम्ही अधिक तपास करणार आहोत। त्यामध्ये किती जणांना ताब्यात वगैरे? 1 जणांना ताब्यात घेतलेले आहे, अन्य आरोपी नाही अजून। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी विलास गायकवाड, जालना।